नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलवरती। आज आपण जाणून घेणार आहोत पीएम किसान सन्मान निधी योजना संदर्भात मोठी अपडेट। होय, केंद्र सरकारकडून 21वा हप्ता जारी करण्यात येतोय, पण काही शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। कोणते शेतकरी वंचित राहणार आहे, कोणते नियम पूर्ण करावे लागतील, हे आणि ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम जाणून घेऊया योजनेविषयी थोडक्यात माहिती। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत करते। ही मदत दर 4 महिन्याला म्हणजे 2,000 रुपये अशी मिळून ही हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो। सध्यापर्यंत आता या योजनेत 20 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे। आता 21व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील शेतकऱ्यांना लागलेली आहे। चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राज्यात हप्ता जमा झाला आहे। 21वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया आधी सुरू झाली आहे। केंद्र सरकारने 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली आहे। या राज्यात अलीकडे मुसळधार पाऊस, महापूर आणि जमीन खचल्यामुळे मोठं नुकसान झालं होतं। त्यामुळे सरकारने या राज्यातील शेतकऱ्यांना 540 कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिली गेली आहे। कोणाला हप्ता मिळणार नाही जाणून घेऊया। आता मुद्द्यावर येऊया की कोणत्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता मिळणार नाही। पहिली अट आहे ई-केवायसी करणे। ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांना त्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होणार नाही। ही प्रक्रिया तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन OTPच्या माध्यमातून सलग आणि सहज तुम्ही इथे करू शकता। दुसरी अट आहे भूसत्यापन किंवा जमीन पडताळणी, लँड व्हेरिफिकेशन। शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीची सत्यापन वेळेस केले नाही तर त्यांना देखील योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणून शेतीतील व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे आणि ते देखील तातडीने पूर्ण करा। तिसरी अट आहे आधार कार्ड खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। जर तुमचे आधार कार्ड खात्याशी लिंक नसेल तर तरी देखील तुमचा हप्ता थांबवण्यात येतो। सरकार लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम पाठवते, त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करणं महत्त्वाचं आणि आवश्यक आहे। तर तुम्हाला काय करावे लागेल, प्रक्रिया काय करावी लागेल जाणून घ्या। जर तुमचे ई-केवायसी, आधार कार्ड लिंकिंग किंवा जमीन पडताळणी काम अद्याप पूर्ण नसेल तर लगेच तुम्ही CSC या सेंटरला जाऊन किंवा महा ई सेवा केंद्राला जाऊन तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईट उघडून तुम्ही स्वतः देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकता। हे सर्व आवश्यक कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे। जे शेतकरी सर्व प्रक्रिया वेळेस पूर्ण करतात त्यांना जो शेतकरी ही प्रक्रिया वेळेस पूर्ण करणार आहे त्यांनाच 21वा हप्ता मिळणार आहे। तर तक्रार आणि हेल्पलाईन नंबर काय आहे याची देखील माहिती जाणून घ्या। जर तुम्हाला या योजनेविषयी काही अडचण येत असेल तर सरकारने काही हेल्पलाईन नंबर देखील दिलेले आहे, ते तुम्ही इथे उपलब्ध आहे। तर खालील प्रकारे तुम्ही इथे बघू शकता पीएम किसान हेल्पलाईन नंबर, इथे तुम्हाला नंबर दिलेला आहे। हा नंबरवर तुम्ही मिस कॉल देऊन तुम्ही तुमची तक्रार देखील करू शकता। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई-केवायसी करून घ्या, तरच तुम्हाला 21वा हप्ता मिळणार आहे। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, जर तुम्हाला पीएम किसान 21वा हप्ता मिळवायचा असेल तर ई-केवायसी, जमीन पडताळणी आणि आधार कार्ड बँकेशी लिंक हे 3 प्रक्रिया तातडीने पूर्ण करा। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्व नियम पाळा आणि शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घ्या। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।